खरं सांगायचं झालं तर राजकारण आणि राजकारणी या दोन्ही गोष्टींचा मला खूप जास्त राग आहे. आणि अजितदादांचे तर मी कधीच समर्थक नव्हते. पण ज्या क्षणी मला दादांच्या निधनाची बातमी कानावर आली ना, मन एकदम थप्प झालं. तो पूर्ण दिवस माझं पूर्ण दादांच्या विचारातच गेला आणि मला असं वाटलं की दुसऱ्या दिवशी मी नॉर्मल होईल. पण आज तिसरा दिवस उजडलाय आणि आजही मला जेव्हा दादांचा विषय किंवा दादांची न्यूज बघतीये डोळ्यात टचकन पाणी येते. ज्या व्यक्तीला मी आयुष्यात कधीच समोरही पाहिलं नाही आणि कधी भेटलेही नाही, त्या व्यक्तीसाठी एवढ्या भावना का? सतत असंच वाटत राहते की आपल्या जवळच कोणीतरी व्यक्ती गेलंय. लोकांचा आक्रोश, लोकांचं प्रेम बघून असं वाटतं की खरंच महाराष्ट्र पोरका झाला की काय. मला खरंच कधीच वाटलं नव्हतं की मी एखाद्या राजकर्त्याबद्दल एवढं मनापासून आणि एवढी भावनिक होईल. आताही मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतेय, मी कट मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतोय कारण मी बोलू शकत नाहीये, एवढं मन भरून येते. पण म्हणतात ना, प्रत्येकाचं मरण अटळ असतं आणि ते कोणीच चुकवू शकत नाही. शेवटी दादांना आणि त्यांच्यासोबत मरण पावलेल्या प्रत्येकाला भावपूर्ण श्रद्धांजली.